नमस्कार शेतकरी मंडळी, मी आपला शेतकरी मित्र दिनू आपणा सोयाबीनवर पहिली फवारणी व दुसरी फवारणी कोणती करावी हे या व्हिडिओत सांगणार आहे। व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। आपण वाढ अवस्था असल्यास इमामेक्टिन सोबतच प्रोपेनोसायपर 40.4% सोबत बुरशीनाशक हेक्साकोनाझोल व वाढीकरता 19-19-19 हे विद्राव्य खत व टॉनिक ह्युमिक ॲसिड शिविन एक्स्ट्रा हे कॉम्बिनेशन घेतल्याने आपल्या पिकाची अशी एक जोरदार वाढ होते। आपण हा पहिला फवारा 30 दिवसादरम्यान घेऊ शकता। दुसरा फवारा आपण 40 ते 45 दिवसादरम्यान कळी अवस्था व फुल अवस्थेत हा फवारा घेऊ शकता। आपण एक चांगल्या कंपनीचे क्लोरोएन्ट्रानिपोल 18.5% WWSC फ्रॉम असलेले हे इन्सेक्टिसाइड आपण घेऊ शकता। भरपूर कंपन्याचे मार्केटमध्ये अवेलेबल आहे। आपण कोणत्याही कंपनीचे घेऊन आपल्या ज्या कंपनीवर भरोसा आहे त्या कंपनीचे औषध घेऊन पिकांवर फवारू शकता। सोबतच आपण ऑक्सिजन हे टॉनिक ट्रिपल पॉवर न्यूट्रेट यामध्ये घटक ह्युमिक ॲसिड फुल्विक ॲसिड कॅरियर हे घटक आहेत। यांच्यामुळे पिकांच्या मुळांची एक अशी पद्धतशीर वाढ होते आणि फांदी अवस्थाही भरपूर प्रमाणात करते। आपण सोबतच सोलुबर खत घेऊ शकता 1261 हे कोणत्याही कंपनीचे आपण घेऊन पिकांवर दुसरी फवारणी करू शकता। सध्या पीक आपले कळी अवस्था व फुल अवस्थेत आलेले आहे। आपण कळी अवस्था असल्यास फुल अवस्था असल्यास हा दुसरा पर्याय वापरावा व वाढ अवस्था असल्यास पहिला पर्याय वापरावा। एक उत्कृष्ट फवारणीचे नियोजन केल्याने आपल्याला उत्कृष्ट एक उत्पादन निघणार आहे। आपण आज या शेतात दुसरा फवारा हा टाकलेला आहे। येत्या काही दिवसात आपण आपल्या चॅनलवर पुन्हा व्हिडिओ अपलोड करणार आहोत। सोयाबीनमध्ये काय बदल झाला तर आपण येत्या 5-6 दिवसात हा व्हिडिओ टाकणार आहोत। जय जवान जय किसान, धन्यवाद।